आजच्या या विश्लेषणात आपण प्राचीन भारतीय इतिहासाच्या एका अद्भुत रहस्याचा वेध घेणार आहोत. चला सुरू करूया. विचार करा, अनेक मूळ ग्रंथ नष्ट होऊनही आपल्याला प्राचीन भारताचा इतिहास कसा समजतो? उत्तर आहे प्रत्यक्षदर्शींच्या नोंदी. भेटा ॲरिस्टोबुलसला. हा तोच महत्वाचा दुवा आहे ज्याच्या नजरेतून ग्रीकांनी पहिल्यांदा आपल्या भारतीय उपखंडाला पाहिलं. अलेक्झांडर सोबत आलेला हा माणूस फक्त सैनिक नव्हता, तो एक कुशल अभियंता होता ज्याची निरीक्षण शक्ती खरंच कमालीची होती. इसवी सन पूर्व 326 पंजाब आणि सिंधू प्रांतात पाऊल ठेवताच त्याने इथल्या प्रत्येक गोष्टीचं अगदी सूक्ष्म निरीक्षण सुरू केलं. इथल्या विशाल नद्या, सुपीक जमीन, प्रगत सिंचन व्यवस्था आणि शिस्तबद्ध समाज बघून तो अक्षरशः थक्क झाला. विशेषतः आपला वटवृक्ष फांद्यांमधून पुन्हा मुळे जमिनीवर येताना बघून त्याला हे एखाद्या जादूगाराच्या खेळासारखंच वाटलं असावं. पण रणांगणावर भारतीय युद्धातल्या बलाढ्य हत्तींनी तर ग्रीक सैन्याची अक्षरशः झोपच उडवली होती. हा मोठा धक्का होता. सोबतच इथले साधू, तपस्वी आणि तत्त्वज्ञ बघून या ग्रीक प्रवाशांच्या मनात प्रचंड कुतूहल निर्माण झालं. इतकी भारी माहिती, पण मग आता खरा प्रश्न हा आहे की त्याचं हे मूळ पुस्तक आज कुठे आहे? दुर्दैवाने ते मूळ पुस्तक कायमचं नष्ट झालंय. त्याचे शब्द आज फक्त ॲरियन आणि स्ट्रॅबोसारख्या नंतरच्या इतिहासकारांच्या संदर्भांमध्ये जिवंत आहेत. तरीही हे संदर्भ महत्त्वाचे आहेत का? कारण त्याने अतिशयोक्ती टाळून एका अभियंत्याच्या अचूकतेने नोंदी ठेवल्या. तो खूप विश्वसनीय आहे. अर्थात त्याची अचूकता मोठी असली तरी ग्रीक दृष्टिकोनातून आलेले सांस्कृतिक गैरसमज आणि मर्यादा आपण नक्कीच लक्षात घ्यायला हव्यात. थोडक्यात सांगायचं तर दोन प्राचीन संस्कृतींना जोडणारा हा एक खंडित का होईना पण अनमोल ऐतिहासिक दुवा आहे. इतिहासाची हीच तर गंमत आहे. विचार करा, असे आणखी किती गहाळ झालेले ग्रंथ आपला आजचा इतिहास घडवत असतील.